छावा. प्रत्येकाच्या मुखी एकच नाव, पण ह्या इतिहासातून शिकावे आणि लक्षात असावे. गिरवावा कित्येकदा शंभू राजांचा तेजस्वी इतिहास पुन्हा, पडावा विसर तुझ तर होईल इतिहास मुका, न घडो तुझ्या हाते हा गुन्हा. अवघ्या 14व्या वर्षी लिहिला ग्रंथ, आणि काय साहित्य पुराणाची शंभूच्या मुखी वाणी. असावे वाचन विचारांना वळण देणारे, आणि घ्यावी रामायण महाभारताची शिकवण काणी. अवघे वयवर्ष 16 आणि शंभू राजांपायी शत्रू पराभवात नाहले. तोड तुझी वयोमर्यादा, कर्तृत्वाचे वय तुझे कधीच जाहले. भूषण किती शंभूस, आणि जाणे धर्म परंपरा संस्कृतीचीही ठेव. करावी तू ही धर्मभक्ती रोज, आणि मुखी असावे हर हर महादेव. व्यायाम मल्लविद्या शौर्य राकट त्या शिवशंभूच्या भुजा, करती सर्वांवरी माया. भावनात्मक मन आणि असावी शरीर यष्टी, जणू रांगडा मर्द मराठी मातीचा अशी तुझी काया. शिवपुत्र सन्मानती सीता राधे समान, पत्नी यसूस प्रेमाने म्हणे श्री सखी. तूही शिकावेस तेच प्रेम, तोच पत्नी सन्मान, आणि असावेस तूच तिच्या हक्कांचा पाठी राखी. कवी कलश हंबीरराव संतोषी बहिर्जी असे अनेक सद्गुणी मावळे शंभूच्या संगतीत थोरी. असावी तुझी ही संगत सुविचारी, कारण दुर्गुणी येती जीवनात राही कर्तृत्वाची पाटी कोरी.